मी मुख्याध्यापक मोरे सर, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय अंतर्गत जय मल्हार सेवाभावी विकास मंडळ संचलित श्री गोविंद प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा काखंडी या शाळेचा गुणवत्तेचा आलेख अतिशय वरच्यावर उंचावत असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2026 मध्ये 100% निकाल लागला असून त्यामध्ये एकूण 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे सर्व शालेय परिसरातून अभिनंदन होत आहे आणि माननीय सचिव साहेब व्यंकटरावजी मोकले साहेब, संस्थेच्या अध्यक्षा संगीताताई मोकले मॅडम, प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याणचे माननीय श्री डॉक्टर तेजस माळदकर साहेब, इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक माननीय श्री सचिनजी खुणे साहेब, उमेशजी मोरे साहेब यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे कौतुक करून शाळेला शुभेच्छा दिलेल्या आहेत। शाळेच्या सर्व मुख्याध्यापक शिक्षक वृंदांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे कौतुक होत आहे। अनुदान नसतानाही आम्ही शाळा चालवलेली आहे। शाळेतले विद्यार्थी हे दरवर्षी गुणवत्ता यादीमध्ये पात्र होत असतात। दरवर्षी विद्यार्थी विद्यानिकेतन कमळेवाडी येथे प्रवेश पात्र होतात। शासकीय विद्यानिकेतन येथे सुद्धा प्रवेश पात्र होत असतात। तसेच नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये सुद्धा पात्र होऊन आमचे विद्यार्थी तिथे प्रवेश घेत असतात। त्याचबरोबर आमच्या शाळेतले जे काही आतापर्यंतचे विद्यार्थी आहेत ते मंत्रालयामध्ये सुद्धा काही विद्यार्थी आमचे मोठ्या शासकीय नोकरीवर कार्यरत आहेत। पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा कार्यरत आहेत। मिलिटरीमध्ये सुद्धा कार्यरत असून ते देशाची सेवा करत आहेत। अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते आमचे विद्यार्थी आज नावारूपाला आहेत। जसे की मेडिकलमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये, वेगवेगळ्या शासकीय नोकरीमध्ये आमचे दरवर्षी विद्यार्थी हे पात्र होत असतात आणि सेवा करत असतात। त्याचबरोबर शाळेला लोकप्रतिनिधी, माननीय प्रशासकीय अधिकारी सुद्धा आमच्या शाळेला भेटी देत असतात। त्यामध्ये माननीय श्री राम शिंदे साहेब सुद्धा शाळेला भेट दिली होती। त्याचबरोबर माननीय उपसंचालक साहेब, इतर मागास बहुजन कल्याण पुणे ते माननीय श्री संतोषजी हराळे साहेब सुद्धा यांनी सुद्धा शाळेला भेट दिली होती आणि शाळेचं कौतुक केलं होतं। हे यश आम्हाला माननीय प्रादेशिक उपसंचालक माळदकर साहेब आणि संस्थेचे माननीय श्री सचिव साहेब यांच्याकडून यांच्या मार्गदर्शनामुळे आणि यांच्या प्रेरणेमुळे मिळालेलं आहे। जसे की निपुण भारत, भविष्यवेधी शिक्षण, गुणवत्ता संवर्धन उपक्रम या अंतर्गत जे काही आम्हाला प्रशिक्षण मिळालेलं आहे त्यामधून हे यश आम्हाला संपादन करता आलेलं आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो। तसेच शाळेला दरवर्षी वेळोवेळी शाळेमध्ये निवासी विद्यार्थी, ऊसतोड कामगार, वीटभट्टी, अनाथ, दऱ्याखोऱ्यातले विद्यार्थी आणि मागास विद्यार्थी, गोरगरीब विद्यार्थी हे प्रवेश घेत असून त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आम्ही करत असतो। शाळेची मान्यता 1998-99 मध्ये असून सुरुवातीला 4 ते 5 वर्ष विनाअनुदानित तत्वावर होती आणि कसल्याही प्रकारचं अनुदान नसताना सुद्धा आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी सुद्धा आज कार्य करत आहेत। आपल्या नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री बालाजीरावजी कल्याणकर साहेब, तसेच माननीय श्री आनंदरावजी बोंडारकर साहेब, माननीय श्री खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांनी सुद्धा शाळेला भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही वेगवेगळ्या शाळेमध्ये उपक्रम घेत असतो, जसे की केंद्र संमेलन असेल, गट संमेलन असेल, क्रीडा स्पर्धा असतील। क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी विभाग स्तरावर जाऊन बक्षीस प्राप्त केलेले आहेत। शाळेचं निबंध स्पर्धा असतील जिल्हा स्तरावर, तिथे सुद्धा आमचे विद्यार्थी आपलं नाव, शाळेचं नाव मोठं केलेले आहेत, प्रथम क्रमांकावर बक्षीस मिळवलेले आहेत। त्याचबरोबर ज्यावेळेस पट पडताळणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी केली होती त्यावेळेस सुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये 2 दुसऱ्या क्रमांकावर आमची पट पडताळणीमध्ये शाळा होती आणि आमच्या शाळेचं कौतुक करून आम्हाला माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी विद्यार्थ्यांसाठी डेस्क दिलेले आहेत। मागच्या वर्षी सुद्धा पट पडताळणी झाली, त्यामध्ये सुद्धा आमची 97% पट पडताळणी विद्यार्थ्यांची उपस्थिती आलेली आहे। अशा पद्धतीचे आमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आमची शाळा अग्रेसर असून शाळेच्या बाबतीमध्ये आम्ही अहोरात्र मेहनत घेत असतो। संस्था असो की आमची पूर्ण शाळेची टीम असो, हे सगळेजण आम्हाला
वेळोवेळी मार्गदर्शन करून आम्ही अहोरात्र मेहनत घेत असतो आणि विद्यार्थ्यांना, गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही घडवत असतो. पुन्हा एकदा त्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मी अभिनंदन करतो. त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो.